ठीक आहे वहिनी, ठीक आहे. मी माझ्या अनिकाला सगळं समजावून सांगते आणि तिची समजूत पण काढते. आणि तू म्हणतेस तसं ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होऊ दे. राणी आजी तू अनिका, नाही बाळ, दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये. हा, तर वहिनी तू म्हणतेस तसं ऋषी आणि कमळी यांचा साखरपुडा होऊ देत, मान्य आहे, आनंद होईल आम्हाला. पण माझी एक अट आहे. अट? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना कामिनी? हा साखरपुडा होण्यासाठी तुझी कुठली अट मान्य करायचा प्रश्नच येत नाही. बरं ठीक आहे, अट नको म्हणूया आपण असं म्हणूया, तुझं दुसऱ्या नातीवर पण खूप प्रेम आहे ना, ते दाखवण्याची तुला एक संधी आहे असं म्हणूया आपण. वहिनी, मला नेहमीच असं वाटत आलंय आणि आजही मला तेच वाटतंय की ही कमळी आहे ती तुझी मोठी नात नाही. आणि खरंच जर का ती तुझी नात असेल तर होऊ दे ना साखरपुडा, होऊ दे, आम्हाला काहीच अडचण नाहीये. वहिनी, नयनताराने तुला शब्द दिला होता की तिच्या मुलाचं तुझ्या मोठ्या नातीशी लग्न होईल म्हणून. पण आम्हाला अजूनही प्रश्न आहे की ही कमळी म्हणजे खरंच तुझी मोठी नात आहे का? हा तुझ्या लेखी असेल म्हणजे तुला निश्चितच असं वाटतंय की हीच आपली मोठी नात आहे म्हणून. पण ते अजून प्रूव्ह कुठे झालंय? नाही, आम्हाला काहीतरी ठोस पुरावा मिळायला पाहिजे ना. असा एखादा ठोस पुरावा हवा की बाबा हो कमळी तुझीच नात आहे, आम्ही मान्य करू ना. आम्हाला काय हरकत आहे, आम्हालाही आनंद वाटेल तिचं ऋषीबरोबर लग्न झालं तर. वहिनी बोल. आत्या, ज्या दिवशी कमळी या घरात आली होती त्याच दिवशी सगळे प्रूफ्स दिले होते ना, मग आणखी काय प्रूफ हवाय तुला? डॅड, त्या प्रूफवर आमचं बिलीव्ह नसेल तर? अनिका, मला बी आजींना सगळं खरं खरं सांगून टाकायचंय. टेन्शन ह्याचंच आहे का ते ऐकून त्यासने परत झटका बिटका आला तर काय करायचं आपण?